नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक धक्कादायक बातमी यवतमाळमधून. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरतीच महिलेची प्रसूती झाली आणि यामध्ये तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. उमरखेड तालुक्यातील विडुल इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली आणि या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. टाकळी इथल्या शुभांगी सुदर्शन हापसे या प्रसूतीसाठी आपल्या माहेरी वडूळ इथे आल्या होत्या आणि काल दुपारच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर 108 ही रुग्णसेवा वाहिनीला फोन केला, मात्र त्याचा काही प्रतिसाद आला नाही. शेवटी शुभांगीच्या वडिलांनी ऑटो करून तिला रुग्णालयात आणलं आणि गंभीर बाब म्हणजे यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नव्हता. मुख्य प्रवेशद्वारावरती येताच अवघ्या काही वेळातच शुभांगीच्या वेदना वाढल्या आणि तिची प्रसूती झाली. यामध्ये तिच्या बाळाचा मात्र जागीच मृत्यू झालाय. अशा प्रकारची घटना घडणं हे निश्चितच दुर्दैवाची बाब आहे. मी भ्रमणध्वनीवरून DHO चव्हाण यांच्याशी बोललो आणि या संदर्भात जे कोणी डॉक्टर दोषी आहे त्यांना यावर कार्यवाही करून त्यांना तत्काळ निलंबनाची कार्यवाही करावी. त्यासोबतच माझ्या मतदारसंघातील जे काही PSC आहेत त्या सर्व PSC वरील सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मुख्यालयी राहण्याचे निर्देश तत्काळ देण्यात यावे आणि जे कोणी हजर राहत नसतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश मी DHO यांना दिले आहेत. यवतमाळमधून आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, ही सगळी संपूर्ण घटना घडली, यामध्ये बाळाचा तर दुर्दैवी मृत्यू झालाय, मात्र या सगळ्याला दोषी कोण? श्वेता, आपण बघितलं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचे जो कारभार आहे तो अक्षरशः चव्हाट्यावर आलेला आहे. कारण यापूर्वी सुद्धा वणीमध्ये असाच एक प्रकार घडला होता, ज्या मारेगावमध्ये एका गर्भवती महिलेला म्हणजे त्या ठिकाणी उपचार करण्यास नकार दिले होते आणि त्यावरून तिची सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती झाली होती. आणि आता उमरखेडमध्ये सुद्धा जे विडूळ आहे या ठिकाणची शुभांगी हे जी आहे, हिचा विवाह झाला होता टाकळीच्या मुलाशी आणि त्यानंतर आता ती डिलिव्हरीसाठी ज्यावेळेस इकडे आली तर त्यावेळेस तिला काल प्रसूती वेदना होत असताना त्यांनी 108ला त्या ठिकाणी फोन केला, मात्र ती गाडी सुद्धा त्या ठिकाणी वेळेवर पोहोचली नाही आणि त्यामुळे तिच्या वडिलांना ऑटोच्या साह्याने तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे लोक सगळे दवाखान्यात गेले तर त्यावेळेस त्या ठिकाणी कुठलाही डॉक्टर नव्हता, अशा प्रकारचा आरोप या लोकांचा आहे आणि त्यामुळेच शुभांगीची प्रसूती जी आहे ती प्रवेशद्वारावर झालेली आहे आणि त्या चिमुकल्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. मात्र अशा प्रकारे समजा आरोग्य विभागाचा कारभार जर चालत असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणचे जे मंत्री आहे किंवा मग राजकीय पुढारी असो, आमदार असो किंवा खासदार असो, यांनी सुद्धा अशा प्रकारच्या घटनांमध्ये आता दखल देणं गरजेची आहे. हा संपूर्ण प्रकार जो आहे हा मन शून्य करणारा प्रकार आहे. प्रगत महाराष्ट्रामध्ये समजा जर अशा प्रकारच्या जर घटना होत असेल तर हा राज्यकर्त्यांसाठी सुद्धा लाजिरवाणा प्रकार आहे. आणि आता या ठिकाणचे जे जिल्हाधिकारी आहे यांनी सुद्धा अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्ष घालणं गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे भास्कर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांचं असणं किती गरजेचं आहे म्हणजे हा निष्काळजीपणाचं म्हणावा लागेल. एखादी महिला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये येते, मात्र तिथे डॉक्टर नाहीत आणि म्हणूनच आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसूती होते आणि त्या बाळाचा मृत्यू होतोय.